प्रस्थापित करत असताना मी माजी विद्यार्थी अरुण गंभीर बेसिक वेगळं सांगायची आवश्यकता नाही. संत प्रसाद शिक्षण संस्था श्री क्षेत्र पंढरपूर आणि संस्थेमधील ज्या काही वेगवेगळ्या शाखा आहेत त्यामध्ये श्री संत गाडगे महाराज दयामाता निराधार बालकाश्रम. आज आपण विद्यार्थी-विद्यार्थिनींचं स्नेह संमेलन इथं आयोजित केलेलं आहे. आयोजन करणारे आदरणीय भगवान भाऊ, शोभा वहिनी आणि मंचावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश नाना साठे. नाना स्टेजवर कायम आम्ही बोलत आलेलो आहे, कारण हा प्राचार्यापर्यंतचा जो काही अनुभव आहे तब्बल 25 वर्ष झाले क्षेत्रामध्ये मी आहे. शिकवत आलो विद्यार्थ्यांना, वेगवेगळ्या भूमिका साकार होत आल्या. त्याच्यामध्ये NCC ऑफिसर म्हणून, हिंदी विभाग प्रमुख म्हणून, आणि नंतर आता आमची संस्था तशी नावाजलेली आहे. मी सभागृहाला सांगू इच्छितो, बोलता बोलता नानांनी सांगितलं की मी महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी आहे. कर्मवीर मामासाहेब जगदाळे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, विवेकानंद शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था आणि आपली ही संत प्रसाद शिक्षण संस्था, ज्यांची स्थापनाच डॉक्टर दादा महाराज मनमाडकर यांनी केलेली. तर या दुरितांचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा ऊर भरून येतो. मी धन्यवाद देतो किस्ते सरांना, त्यांनी सुरुवात करून दिली, सूत्रसंचालन करले. त्यानंतर छान असं ईशस्थवन करणारे पिंगार सर आणि वैभव सर, थँक्यू सर. अक्षरशः गलबलून आला होतो मी. तसा संवेदनशील आहे म्हणायला हरकत नाही, आणि संवेदनशीलता जेव्हा जागृत होते निश्चितच डोळ्यामधून आसू येत राहतात. असं वाटत होतं आपल्याला प्रास्ताविक तर करायचं आणि जोरात रडतं की काय, परंतु मी माझ्या आसवांना आवर घातलं, कारण बरंचसं काही आपण साठवून ठेवलेलं असतं. प्रास्ताविक करत असताना माझ्याकडनं काही अपेक्षा आहेत आणि स्टेजवर बसणारे सर्वांचा मला नामोल्लेख करणं आवश्यक वाटतं, कारण ईशस्थवनामध्ये गुरूंचं स्थवन पहिल्यांदा त्यांनी केलेलं आहे. आपण साधारणपणे धारणा आहे आणि असं म्हटलं जातं, मातृदेव भव, पितृदेव भव, आणि त्याच्यानंतर तिसरं स्थान हे गुरुला देतो आपण. परंतु मला असं म्हणायचं आहे की पहिलं स्थानच आपण गुरुला देऊया. कारण जेव्हा मी एक हिंदी साहित्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतो, कबीर महाराजांचं दोहा असा आहे, गुरु गोविंद दोनों कडे काके लागू पाय, बली हरी गुरु आपण जिन गोविंद दियो बता. अर्थात एकाच वेळेस ईश्वर आणि गुरु जर उपस्थित असतील तर पहिले चरणस्पर्श कुणाचे करायचे, तर निश्चितच गुरूंचे करायचे, कारण ज्यांनी ईश्वराचा मार्ग आपल्याला दाखवला. असा मार्ग दाखवणारे इथं विभूती सर्व आहेत, सर्व शिक्षक आहेत. आणि नानांना, कारण नाना आपल्यासारखी प्रमुख पाहुणे आहेत. माननीय आमदार प्रशांत परिचारक साहेब येणार होते, परंतु काही त्यांच्या अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. आपण समजू शकतो. आज मी एका महाविद्यालयाचा प्राचार्य असताना सगळ्यांना असं वाटत होतं की मी काल यायला पाहिजे होतं, परंतु माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. महाविद्यालय चालवत असताना तिथं 4 वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत, BA, BSc, BCom, BCA, BCS, आणि 350 मुलींचं वसतिगृह, जे 10 एकरचा प्रेमायसेस मला चालवावं लागतं. म्हणजे एवढी मोठी जबाबदारी जेव्हा मिळते तर निश्चितच आपलं संचित चांगलं असतं, गुरुबळ आपलं सशक्त असतं, आणि त्याच्यामुळं हे आपल्याला मिळत गेलं. इथं मला सांगता येईल 1972 साली महाविद्यालयाची स्थापना केली. आमच्या महाविद्यालयाची स्थापना आणि आपल्या संस्थेची स्थापना 1972. आणि तसा मीही दुष्काळी, कारण 1972चा माझाही जन्म आहे. हा योगायोग आहे. आणि मला ते बसल्या बसल्या थोडा चिंतनाचा भाग म्हणून मला आठवत गेलं, 72 मध्ये दुष्काळ होता आणि मराठवाड्याला, त्यात धाराशिव जिल्ह्याला कायम म्हटलं जातं की दुष्काळाची भूमी आहे, सुकडी वाटली गेली जायची.
आणि ज्यांनी माझं बोट धरून इथं आणलं ते आपले महादेव महाराज आडसूळ. मी 1979 साली तिसरीला होतो आणि बाप्पांनी आमच्या गावामधले साधारण 19 ते 22 मुलं घेऊन आले. त्याच्यामधला मी पहिला विद्यार्थी. तिसरीला होतो इथं. आपल्या सर्वांना माहिती आहे, नानांना या गोष्टी माहीत नसतील, हे निराधार आश्रम जेव्हा चालू केलं याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची मुलं होती. केवळ निराधार होती का? केवळ नाही, त्याच्या पुढेही जाऊन ज्यांना आई वडील नाही असा पहिला निराधार, दुसरा ज्याला आई किंवा वडील नाही असा दुसरा, तिसरा जे परित्यक्त आहेत असे, आणि एखाद्याचे आई किंवा वडील अपाहिज आहेत असा चौथा नंबर. त्याच्यामधल्या दुसऱ्या क्रमांकाचा माझी आई लहानपणी वारली आणि त्याच्यामुळं मी आश्रममध्ये आलो 1979 साली. महाविद्यालयाचा या किंबहुना या संस्थेचा मी पहिला विद्यार्थी असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या 5-10 मध्ये मी होतो. 79ला सुरुवात झाली होती आणि मग ज्यांना खरंच गरज आहे अशांमधला मी होतो. परंतु लहानपणापासूनच असा अंगापिंडानं जरा सशक्त असल्यामुळं माझ्याकडे बघून कोणालाच वाटायचं नाही का हा निराधार आहे, आता तिच्या घरचा दिसतो, आता पण मी तसाच दिसतो. परंतु आश्रममध्ये खायला काय मिळत होतं ते आम्हाला माहिती आहे, कारण जे बी काही कष्ट करून महाराजांनी मागून आणलेलं आम्ही खाल्ले सुरुवातीच्या काळात. हे बरेच जण विसरत आहेत, हे विसरून चालणार नाही. मला चांगलं माहिती आहे, गडम साहेबांच्या इथून आमच्याकडं जे काही इलू मिलू असेल, जे काही असेल, कधी कधी त्याच्यामध्ये असं चाळल्यानंतर एखादी आळी पण निघायची पिठामध्ये, आणि त्याच्यासाठी देखील भागमभाग असायचा. हा जो काही प्रश्न आहे, कारण मित्रांनो मला इथे या प्रसंगी सांगावं वाटेल, भाग्य हे काही मागून मिळत नसतं, ते प्राप्त व्हावं लागतं. आणि ते भाग्य मला या संस्थेमध्ये मिळालं. सारी परंतु काय की भावना अनावर होतातच. प्रास्ताविक जेव्हा मी करतो इथं मगाशी भाऊ म्हटले गेल्या वर्षी भरपूर मुलं आले होते, यावर्षी जरा मुलं कमी दिसतात. परंतु मला हे सांगायचं आहे की मुलं जरी कमी असले तरी महाराष्ट्रभराच्या प्रत्येक कोपऱ्यामधून प्रत्येक जण आलेला आहे. इथे गर्दी कमी असली तरी गर्दी भरपूर आहे. कारण मी ज्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो, आमच्या संस्थेमध्ये 50 शाखा आहेत, 5-6 महाविद्यालय आहेत. शिवाजी महाविद्यालयामध्ये पण मी अध्यापनाचं काम केलंय आणि आता वाशीसारख्या ठिकाणी जिथं ग्रामीण भाग समजला जातो तिथं मी ॲज अ प्रिन्सिपल म्हणून काम करतो. हे मिळते कशामुळं? आमच्या संस्थेचे संस्थापक कर्नल मामासाहेब जगदाळे यांचं म्हणणं आहे की कामात राम आहे, वर्क इज वर्कशिप. म्हणजे तुम्ही जेव्हा काम करता आणि अंतर्मनातून काम करता तेव्हा तुम्हाला निश्चितच मिळल्याशिवाय राहत नाही. या प्रसंगी गुरुजनांना आठवण करणं हे अगत्याचं ठरतं. स्टेजवर बसलेले सगळे माझे गुरुजन, त्याच्यामध्ये आपले घाडगे सर आहेत, जे सुरुवातीला आश्रममध्ये हाऊस फादर म्हणून होते आणि घाडगे सरांच्या जवळ यायला कुणीच मागत नव्हतं. मुलींना मुलांना सगळ्यांना काय रपाटे मिळाले सगळ्यांना माहिती आहे. त्यांची शिस्त फार कडक होती. जणू मी NCC ऑफिसर आहे, जणू फौजची शिस्त असायची त्यांची. त्यांना इकडचं तिकडचं अजिबात चालायचं नाही. सर म्हटल्यानंतर आता वैदेही सांगेल, सरांनी हात उगारला, वैदेही पळून घरामध्ये गेले. वैदेहीचा एकेरी उल्लेख कसा करतो, वैदेही म्हणजे स वैदेही गंभीर आहे. आणि मला या संस्थेने काय काय द्यावं, काय काय द्यावं, मुलगी पण दिली, आणखी काय द्यायचं असतं. एका अनाथ विद्यार्थ्याला संस्थेनं जर मुलगी दिली त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं आणि त्या पद्धतीने आम्ही करत गेलो. बरं, फार असा हुशार नव्हतो, काटावर पास झालेला, 48.28 मार्क 10वीला मिळालेला, आज प्राचार्य होतो. परंतु निष्ठा, श्रद्धा, परिश्रम, सचोटी या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या तुमच्या अंगी बांधवलेल्या पाहिजेत. निश्चितच तुम्ही पुढे जाता. घाडगे सरांच्या नंतर आपल्या मीराताई आहेत, त्याच्यानंतर शिरसाट मॅडम आहेत, गुंगे सर आहेत, आपले आलेगावचे माने सर आहेत, नंतर हिंदीचे माने सर आहेत. त्यांच्याकडनं मी प्रेरणा घेतली आणि हिंदी विषय ठेवला. हिंदी विषय ठेवायचं असं कारण असतं, थोडंसं सर मी प्रास्ताविक करत असताना थोडं भरकटतो, मला याची जाणीव आहे. परंतु जे जे माझ्या भावना आहेत त्या भावनांना, कारण मला हे चान्स देणार नाहीत नंतर बोलण्यासाठी, माझ्याकडे आलंय म्हटल्यानंतर मी बोलणार.
हिंदी याच्यासाठी घेतला की त्यांचे आदर्शवत कोण असतील, तर आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान कोण सांगू शकेल? कोण? पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर लाल बहादूर शास्त्री यांचं नाव घेतलं जातं आणि माने सरांचे आमचे हिंदीचे चौरे सर त्यांचे आदर्श आयडॉल कोण असतील तर लाल बहादूर शास्त्री. याचं कारण आहे की कीर्ती लहान परंतु उंची लहान परंतु कीर्ती महान, असं त्यांचं काही एक प्रकारचं औदार्य होतं. त्यांनी हाक दिली होती जय जवान जय किसान. आणि आपण पाहतो की जवानांच्या प्रती एक श्रद्धा असणं, निष्ठा असणं आणि दुसरं किसान यांच्याविषयी विशेष अनुराग असणं. आता आपण पाहतो की शेतकऱ्याची काय अवस्था आहे. हिंदी साहित्याचा एक विद्यार्थी म्हणून माझ्या असं लक्षात येतं 1936 साली गोदान प्रकाशित झालं. मुंशी प्रेमचंदांनी ते गोदान लिहिलं आणि 1936ची जी अवस्था होती ती आजच्या शेतकऱ्याची काही वेगळी नाही. विदारक सत्य आहे. हे असे शिकवणारे आमचे गुरुजन. त्याचबरोबर माझा मित्र पलीकडे बसलेला आहे अमोल, ज्याला आपण अमोल कासार म्हणतो. त्याचं डेसिग्नेशन प्रोफेसर डॉक्टर अमोल पालकर, जो बलबीर महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. माझा विद्यार्थी पण आहे आणि माझा विद्यार्थी पण आहे, असं दुहेरी नातं आहे आमचं. त्यानंतर पलीकडे शेजारी पहिले बसलेले आहेत डॉक्टर लक्ष्मीकांत हेपाडे सर, जे मला सिनियर आहेत. डॉक्टरी पेशा करत असताना साहित्याचं गमक त्यांना कळलेलं आहे आणि असे स्टेजवर धुरंधार व्यक्ती बसली आहे. मागं हे सगळे यांचे, आणि ह्या सगळ्यांना गोळा करायचं काम जर कुणी केलेलं असेल तर तो सुदाम. त्याला विसरता कामा नाही. कारण सुदामला पहिल्यापासून बोलायची, लोकांना भेटायची आवड. शेतकरी म्हणून काम करतो गावाकडे, माझं मोठ्याचं गाव. परंतु सर एक ग्रुप तयार केला आणि त्याच्यामध्ये सर्वांना एकत्रित करण्याचं काम त्यांनी केलं. वरती श्याम आहे, डॉक्टर संजय मुजमुले आहेत, राजाराम धवन आहे, माने सर आहे, भगवान भाऊ आहे. हे सर्वजण राजाराम धर्माधिकारी साईडनं बसतात, आपले विद्यार्थीच आहेत. परंतु पहिल्यापासूनची भूमिका काय आहे? स्पीकर ऑन ऑफ करायचा आहे. कारण त्यांचं नाव नाही घेतलं तर ते बंद कधी करतील मला सांगता बरोबर. आजच्या ह्या स्नेह मेळाव्याचं उद्दिष्ट आपल्या लक्षात आलं पाहिजे. या सर्वांचा मी नामोल्लेख याच्यासाठी केला, हे सर्वांच्या साक्षीनं आपल्याला इथे काहीतरी मांडायचं आहे. 1972ला संस्थेची स्थापना झाली होती आणि संस्थेचं एक उद्दिष्ट असं होतं. आपले बाबा म्हणायचे, आदरणीय नारायण बाबा, सगळ्यांना माहिती आहे बाबा कसे उठवायचे? भूताचे मावस भाऊ लेखानं वाजून 5:30 वाजले आणून तेच निजले, असं त्यांचं म्हणायचं. आणि आडवी काठी असायची बाबांच्याकडे, टक 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 वाजवत पुढे जायचे. नाही उठलं तर मागणं मारायचे, पळून चालला तर काठीनं ओढायचे. अशी बाबांची एक हातोटी होती. परंतु प्रत्येकाला श्रद्धेनं आणि आदरानं बोलवायचं. इथं आल्यानंतर आपल्याला संस्कार काय असतं हे लक्षात आलं. आपण समाजामध्ये गेल्यानंतर असं लक्षात येतं की बऱ्याच जणांना संस्कार नावाची चीज राहिलेली नाही. या व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून आपण पाहतो हल्ली समाज कुठे भरकटत चाललाय माहीत नाही. माझा एक मित्र, माझी एक मैत्रीण कुठे आहे? परदेशामध्ये आहे. आणि आपल्याच घरातल्या माणसाला आपण विचारायला तयार नाही. परंतु आपण सर्व एक दुसऱ्यावर प्रेम करतो, आश्रमवासी आहोत. मी कायम माझी आयडेंटिटी सांगत असताना संतप्रसाद शिक्षण संस्थेमध्ये निराधार बालक आश्रमचा पहिला विद्यार्थी असंच सांगतो. मी जावाई झालो नंतर, परंतु मला इथं आल्यानंतर मी विसरून जातो की मी जावाई झालेला आहे. परंतु जावयाच्या भूमिकेतून कधीही न येता एक विद्यार्थी म्हणून येतो. कालच येणं अपेक्षित होतं, परंतु माझ्यावरची जबाबदारी होती, त्यामुळे मी येऊ शकलो नाही. त्यामुळे मी जलबुरे व्यक्त करतो. आणि संस्थेचं जे काही ब्रीद आहे, काय ब्रीद आहे आपण विसरत नाही. मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी, त्याच्यामुळं रयतचं ब्रीद आहे जे म्हणजे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. परंतु आपल्या संस्थेचं ब्रीद आहे संतो ही सत्य नयंती सूर्यम, संतो भूमी तपसा धारियंती. संत जे जे बीजारोपण करतील त्या पद्धतीनं ते कितपत सत्य आहे, सूर्यासारखं प्रखर, सर्वांना तेजस्वी बनवणार आहे. आणि इथून प्रत्येक जो विद्यार्थी बाहेर गेला तो तेजस्वी झाला. तेजस्वी होण्यासाठी त्याला बरंचसं काही तपून निघावं लागतं आणि हे तपणं इथं प्रत्येकाच्या सार्थकी आलं असं मला वाटतं. याच्यामध्ये भूमिका अशा आहेत, वेगवेगळ्या संस्थांतर्गत जे काही काम केलं जातं. परंतु खंत या गोष्टीची आहे की मागील 13 वर्षापासून आपलं निराधार बालकाश्रम बंद पडलेलं आहे. शाळा चालू आहे, परंतु हे आपल्याला दुःख वाटतं. कारण बाबांचं स्वप्न होतं 11,000 विद्यार्थ्यांना इथं
त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे. हल्ली समाजामध्ये गेल्यानंतर असं लक्षात येतं की आता गरीब कुणी राहिलेलं नाही. एखाद्याला बघा तुम्ही देऊ करा काहीतरी, आम्ही काय गरीब आहे का, स्वाभिमान जागृत होतो. परंतु मला असं म्हणायला आवडतं की हा स्वाभिमान नसून तो एक प्रकारचा गर्व आहे. गरज प्रत्येकाला आहे, परंतु आपण त्या श्रद्धेपोटी समोर येतो का नाही हा एक आत्मपरीक्षणाचा भाग आहे. आणि जे काही स्वप्न होतं बाबांचं ते स्वप्न राहिलं, परंतु ते स्वप्न उराशी बाळगून पुढं भगवान भाऊ, बहिणी, शोभावहिनी त्यांनी पण एक असं स्वप्न पाहिलंय की जे संपुष्टात यायला लागलेलं कार्य आहे ते पुढे गेलं पाहिजे. आणि ते पुढे जात असताना डॉक्टर दादा महाराज मनमाडकर यांनी त्यांना एक विश्वस्त म्हणून जे काही डेसिग्नेशन दिलं, जे काही पद दिलेलं आहे त्या विश्वासाला पात्रतेत करत आहे. कारण एवढ्या सगळ्या लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून बोलवून घेणं तितकंसं सोपं नाही. आपण पाहू शकता आपल्या दारामध्ये एखादा मंडप जरी घालायचा असला तरी किती आटापिटा असतं, काटकसर किती असते. परंतु सर्वांना बोलवलं आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं ते फिरले. मागं 2 वर्षापूर्वी भाऊंचं मोठं ऑपरेशन झालं, परंतु श्रद्धा आणि निष्ठा आणि गुरुबळ याच्या आणि सर्वांचे आशीर्वाद, संत सज्जनांचे आशीर्वाद त्याच्या जोरावर भाऊ आज ताटपणे उभा आहेत आपल्या समोर. ही जी काही भावना आहे ही कधी प्राप्त होते, काहीतरी आपण पुढे होऊन काही करणार आहोत आणि त्या भूमिकेतून जेव्हा तुम्ही समाजाच्या पुढे जाता निश्चितच आपण पुढे जाऊ शकतो. तर आपण एक विद्यार्थी म्हणून जे ना जे करता येईल त्या पद्धतीने आपण इथे करणार आहोत. अशा प्रकारचा एक अभिवचन मी या ठिकाणी देतो, जे की 13 वर्षापासून आश्रम जे बंद आहे त्याला परत कसं करता येईल. कारण आपल्यासारखे तर शिकून गेले, परंतु समाजामध्ये अनेक असे कितीतरी वंचित घटक आहेत ज्यांना शिक्षणाची हे दरवाजे खुले केले पाहिजेत. अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे येणार आहेत, तर त्यांना आपण सर्वजण सपोर्ट करू. या प्रसंगी मला बोलण्याची संधी दिली, प्रास्ताविक करण्याची संधी दिली, सर्वांचे परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.